महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार आदरणीय उन्मेष पाटील, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय आयुष प्रसादजी, या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय अंकितजी, आपले आयुक्त विद्याजी गायकवाड, उपायुक्त भागवतजी, दुसऱ्या गायकवाड, त्याचप्रमाणे सगळे सन्मान्य नगरसेवक पोकळेजी, सोनवणेजी, काळेजी, सरिताताई माळी, समोर बसलेले सगळे बचत गटाचे आणि विविध क्षेत्रातले पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं खानदेश महोत्सवाचं आज उद्घाटन झालं असं प्रथमतः मी या ठिकाणी जाहीर करतो। सालाबादाप्रमाणे 4 वर्षापासून खानदेश महोत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि योगायोगाने आपल्याला कल्पना आहे की वांग्याचं भरीत जर खायचं असलं तर हिवाळ्यातच त्याची मजा येत असते। जसं आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर तांबडा रसा, लाल रसा, नागपुराकडे गेलो तर सावजी, कोकणात गेलो तर सोनखडी, तसं खानदेशात आलो तर वांग्याचं भरीत। आणि आज आपण जर पाहिलं असेल, मी पूर्ण स्टॉल जवळपास फिरलो, तर आपल्या खानदेशात आपल्या जळगावात काय होतं आणि आपल्या भगिनी त्याच्याकरता काय मेहनत करतात हे आपल्या डोळ्याच्या समोर चित्र या ठिकाणी आहे। पापडांचे प्रकार पाहिले तर 25-30 प्रकार या ठिकाणी पापडांचे आहेत आणि बचत गटांना प्रोत्साहन देण्याकरता, महिलांच्या कलागुणांना आणि त्याचबरोबर त्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्याकरता जो उपक्रम या ठिकाणी महिला बाल कल्याणने आणि महापालिकेने लावलेला आहे, खरं म्हणायला का तो स्तुत्य उपक्रम आहे। या निमित्तानंच आपल्या जळगावात काय चाललंय, आपल्या खानदेशात काय होत आहे हे तर होतच, पण त्याचबरोबर आर्थिक उलाढाली त्या ठिकाणी होते। आज पहिला दिवस असल्यामुळे साहजिक गर्दी कमी आहे आणि तुम्ही मॅडम असा दिवस निवडलाय की 31 तारीख पण त्याच्यात येते, म्हणजे जे आमच्यासारखे शाकाहारी नाहीत पण तुमच्यासारखे जे शाकाहारी आहेत, तुम्ही आहेत की नाही मला माहित नाही, त्यांच्याकरता ही खास मेजवानी आहे। म्हणजे जर बायकोने त्या दिवशी हट्ट पकडला तर खानदेश महोत्सवातून घेऊन या, अशा पद्धतीचा एक चांगले दिवस पण आपण निवडले की येणारं वर्ष आणि जाणारं वर्ष, 31ला वर्ष जात आहे आणि 1 तारखेला आपला समारोप होतोय, याचंही औचित्य आपण बरोबर टाइम साधलेला आहे आणि त्यातल्या त्यात सुट्या आहेत तेही आपण बरोबर साधलंय। आज शुक्रवार आहे, शनी, रवी, सोम हे 3-4 दिवस जे पकडले आहेत ते पण नोकरीवाल्यांना यायला बरोबर आहे, कारण की शुक्रवार रात्री म्हणजे आजपासून त्यांना सुट्टीच असते, शनिवार सुट्टी, रविवार सुट्टी बऱ्यापैकी, त्यामुळे पत्नीला बालबच्चूला आणायलाही त्यांना अडचण येणार नाही। मोठ्या हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा इथलंच आपलं घरचं आणि गरम गरम खायला मिळेल, त्याच्यामुळे आमच्या भगिनींच्या गल्ल्यामध्ये फायदा होईल। आणि या ठिकाणी कलेक्टर महोदय सांगत होते की पिशव्या बनवणाऱ्या आमच्या भगिनी यांना 10 कोटी रुपयाचं लोन लागणार आहे आणि बँकेनं त्याच्याकरता मदत हवी आहे, अशा पद्धतीनं कलेक्टर महोदयांनी सांगितलं। आपण सगळेजण मिळून त्यांना निश्चितपणाने मदत करूया आणि मला तरी असं वाटतं की रोजगार देत असताना प्लास्टिकचा वापर करू नये असं आपण नेहमी जे म्हणत असतो, तर त्यालाही एक प्रकारची ही प्रोत्साहन देण्याकरताची एक कामगिरी आमच्या भगिनी करतायत। आज या खानदेश महोत्सवामध्ये आपण पाहिलं तर या बचत गट इथेच नाही आहे, बऱ्यापैकी आता मुंबईपर्यंत हे बचत गट जायला लागले। आता तिथे स्टॉल लागावा म्हणून आपल्या पालकमंत्र्यांचं कधी पत्र नेतात, कधी खासदारांचं नेतं, कधी आमदारांचं नेतात। आणि आम्ही आता नागपूरमध्ये ज्यावेळेस अधिवेशनामध्ये होतो तर आम्ही जर कधी पार्टी ठेवली तर राजू मामांनी पार्टी ठेवली म्हणजे का वांग्याचं भरीत आहे का, कोणतेही आमदार तेच विचारणार, शेवभाजी आहे का, ते असं विचारणार नाहीत की मटन आहे की चिकन आहे की बाई, तर ते तिथं सगळं वेगळ्या पद्धतीनं सांगणार की इकडे काय आहे। आणि मी एक वेळेस मला आठवतं की ज्यावेळेस मी राज्यमंत्री झालो त्यावेळेस मुंबईच्या पत्रकारांना
वांग्याचं भरीत आणि शेवभाजी दिली होती आणि ते केळीचे पाने गावाकडून नेले होते. ते म्हणले काय काय मजा आली म्हणले, आम्हाला 5 स्टार मध्येही जेवणात जी मजा आली नाही ती याच्यामध्ये आली. म्हणजे आपल्या खानदेशामध्ये बऱ्याच गोष्टी अशा काही आहे आणि चणचणीत जेवण असतं. म्हणजे आयुष प्रसादजी ते खाऊ शकणार नाही. आमच्याकडे कसं डोक्याला घाम आला नाही ना साहेब तर ते खायची मजाच नसते. त्यामुळे चणचणीत झणझणीत आणि माझं तर तसंच आहे. एकीकडे मिरची लागतेच कुठली तरी, मग ती तिळीची मिरची पाहिजे नाही तर ठेसा पाहिजे. म्हणून खानदेशी माणूस हा नाकावरचा राग आहे असं म्हणतात त्याला. आपण पाहिलं असेल की खानदेशामध्ये भाषाही तशाच पद्धतीच्या बोलल्या जातात. आमची अहिराणी भाषा जवळपास 60 लाख लोक ती अहिराणी भाषा बोलतात. तिच्यामध्ये जो गोडवा आहे तो गोडवा 5-7 भाषांशी जुडतो. मारवाडी भाषेमध्ये सुद्धा अहिराणीचा थोडा वापर दिसतो. मारवाडी भाषेनंतर गुजराती भाषेमध्ये सुद्धा आमच्या अहिराणी भाषेचा कुठेतरी गोडवा दिसतो. या अहिराणी भाषेमध्ये जी प्रेमाची लकब आहे ती कुठल्याही भाषेमध्ये आपल्याला दिसणार नाही. म्हणजे बंजारा समाजाच्या भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर तिथेही थोडीशी ढप अहिराणी भाषेची जाते. त्यामुळे भाषेचाही गोडवा आमच्या खानदेशामध्ये आहे, माणसांचाही गोडवा आहे आणि प्रत्येक भागामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आज केळीच्या माध्यमातून आपण बघत असाल तर केळीचे चिप्स हे जरी हातावर आमच्या महिला बनवत असल्या, रस्त्याच्या कडेला काही विकत असल्या, ज्याच्याकडे पैसा आहे तो काही चांगल्या ठिकाणी बनवत असला तरी त्याचं मार्केट आता बऱ्यापैकी लांबपर्यंत जायला लागलाय. आणि मला बचत गटाच्या महिलांना हेच आवाहन करायचं आहे की आता लोकांना स्वच्छ आणि चांगल्या ठिकाणी बनवलेलं आणि वेगळ्या वेगळ्या भागाचं खायचं सगळ्यांना आवडतं. आता आम्ही जर दुसऱ्या भागात गेलो, जर आपण नागपूरकडे गेलो तर आपण आपल्या खाण्याला पसंती करत नाही. इकडे काय फेमस आहे तर इकडे सावजी फेमस आहे, तर माणूस तेच खाण्याचा विचार करत असतो. तसं खानदेशने आता पहिलेपासून तर आपलं नाव वांग्याचं भरीत, शेवभाजी आणि इतर गोष्टीमध्ये कोरलेलंच आहे. त्याचप्रमाणे आता केळीच्या माध्यमातून आपण वेगळे वेगळे या ठिकाणी गोष्टी तयार करायला लागलो आहे. पुढच्या काळामध्ये सुद्धा बचत गटांना प्रोत्साहन देण्याकरता केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, आपण बघतो की जनता सहकारी बँक सुद्धा आता बऱ्याच बचत गटांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये मदत करत असते. खेडेगावामध्ये उन्मेषी बचत गट आहेत, पण ते कसे बचत गट आहे, बाया पैसे जमा करतात आणि त्यांच्यामध्येच व्याजाने वाटतात, बाकी काहीच करत नाही. त्यांच्या गल्ला जमा करून घेतात. तुला काम आहे तू घेऊन टाक, तूच वरच्यावर व्याज दे. तर आपल्याला ह्या गोष्टींकरता कलेक्टर साहेब आम्हाला खालपर्यंत जावं लागतं आणि गेलं पाहिजे. आमच्या महिला त्या डेअरिंग करत नाही की जे केलं गेलं पाहिजे. खेड्यामधल्या पैसा जमा करतात, बचत गट आहेत, पण ते फक्त इंटरनल आपल्या कामापुरताच त्या बचत गटचा फायदा करत असतात. पण जसे आता जळगाव शहरामध्ये आहे की इतर भागामध्ये आहे, बँकेची थोडी मदत होत असते, तसं खेड्यामध्ये झालं तर ती घर बसले आपलं उदरनिर्वाह करू शकते. आणि मला तरी असं वाटतं की महानगरपालिकेने एक जो सुंदर उपक्रम या ठिकाणी राबवला, त्या उपक्रमामुळे सालाबादाप्रमाणे ही एक प्रकारची सवय होऊन जाईल की खानदेश महोत्सव हा 4 दिवस चालतो आणि दरवर्षी तो झाला पाहिजे, अशी एक मानसिकता. जशी गावाची एक यात्रा असते की आज इथली यात्रा आहे, जसं ठरलेला दिवस आहे, तसं मला तरी असं वाटतं की महापालिकेने दरवर्षी असे एक 5-6 दिवस आपल्या या महोत्सवाकरता कायम राखून ठेवले पाहिजे, जेणेकरून दरवर्षी या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळू शकेल. मला एक गोष्टीची आवड पण या ठिकाणी, आनंदही एका गोष्टीचा वाटला की खायच्या वस्तू आहे, बनवलेल्या वस्तू आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण लहान बच्चूंकरता पण वेगळ्या वेगळ्या खेळणे, वेगळ्या वेगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत, जेणेकरून ते कुटुंब या ठिकाणी 1-2 तास राहू शकेल. अशा पद्धतीचं एक काम सुंदर केलेलं आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. पुढच्या काळामध्ये सुद्धा आपलं खानदेशाचं नाव हे या ठिकाणी ज्याप्रमाणे खानदेशांच्या हिऱ्यांनी आपलं नाव पुढे केलेलं आहे, त्याचप्रमाणे बचत गटांनी हिरे भाग घेऊन वरपर्यंत आपल्या या ठिकाणी नाव पुढे न्यावं अशीच अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद भाऊ.